जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावात अजूनही पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याची बाब समोर आली। राज्यभरात घराघरात शुद्ध पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असताना आजही आसोदा गावात पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही। आजही पिण्याचं पाणी गावाबाहेरून किंवा विकत घ्यावं लागत असल्यानं नागरिकांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय। गावात कधी 8 तर कधी 15 दिवसांनी होणारा पाणी पुरवठा देखील पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही गावासाठी निधी मंजूर केला असला तरी कर्मचारी संख्या मर्यादित असल्याने ते पाणी पुरवठा गांभीर्याने करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर, ह्या बहिणाबाईंच्या कविता सगळ्या राज्यभर गाजलेल्या होत्या आणि त्याच बहिणाबाईंच्या माहेरामध्ये आपण आहोत। बहिणाबाईंच्या काळामध्ये असलेली पाणी टंचाई आज देखील स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर असल्याचं पाहायला मिळतं। या गावामध्ये पिण्याचं पाणी देखील शुद्ध मिळत नाही अशा तक्रारी या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत। केवळ पाणी टंचाईच नव्हे तर सामाजिक प्रश्न देखील या पाणी टंचाईने उपस्थित केलेला आहे। त्याच्या पाठीमागील कारण म्हणजे गावात पाणी नाही तर मुली द्यायला कोणी तयार नाही आणि अशा अनेक समस्यांना सामोरं जात हे गाव पाणी टंचाईचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण बघू शकतो की कशा पद्धतीमध्ये या आसोद्या गावामध्ये प्रत्येक घराच्या बाहेर आपल्याला अशी पाणी साठवण करण्याची यंत्रणा बघायला मिळेल। अनेक ड्रम या ठिकाणी भरलेले मिळतील। मात्र पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी नळाला येत नाही आणि त्यामुळे खरं तर अनेकांना 20 रुपयाचा रोजचा खर्च हा जारसाठी घ्यावा लागतोय। अनेकांना गावाच्या बाहेरनं शेतातनं पाणी आणावं लागतं आहे आणि अशा प्रकारची गंभीर परिस्थितीला या ग्रामस्थांना जावं लागतं आहे। कोट्यावधी रुपये शासनाच्या वतीनं पाणी पुरवठ्यांवरती योजनेवरती खर्च केले जातात। मात्र आजही आपण बघू शकतो की कशा प्रकारे आसोदा गावात पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरं जावं लागतं आहे। शुद्ध पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। 8-15 दिवसांनी येतं ना, महिना पण होऊन जातो। तेव्हा मग विहिरीतून कुठून तरी पाणी आणायला लागतं, सांडपाणी बी 4-5 दिवसांनी काही महिन्यांनी असं येतं। स्वयंपाक होत नाही त्या पाण्यानं, चहा बी होत नाही, चहा नासून जाते आणि बाहेरून आणावं लागतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।